मी शहाजान अतार, पत्रकार. आज खूप दिवसांनी मला एक बोलायची संधी मिळाली आपल्या बरोबर सुसंवाद साधण्याचा योग आला. अनेक वेळा मी प्रयत्न केला, अनेक वेळा वेळ काढला, परंतु माझ्या कामामुळं किंवा माझ्या अडचणीमुळं मला आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही. वास्तविक हा माझा पहिला व्हिडिओ आहे. कदाचित तुम्हाला आवडेल न आवडेल, परंतु यावर तुम्ही नक्की कॉमेंट काही ना काहीतरी द्यावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. माझा विषय फक्त एकच आहे. माणूस दुरावत चाललाय, माणूस दुरावत चाललाय. आईपासून मुलगा वेगळा झाला, आईपासून मुलगी वेगळी झाली, बापापासून मुलं वेगळी झाली. याचं कारण माणुसकी संपली. माणुसकी नावाचा जो विषय आहे तो आज शिल्लक राहिलेला नाही. भविष्यात मला नाही वाटत की नुसतं पैशावर कुणाचंच काम होणार नाही. माणुसकी असेल तरच तुमचं काम मार्गी लागेल, नाही तर कदापि होणार नाही. मित्रांनो, तसं सांगायचं झालं तर मला खूप माझ्या प्रपंचामध्ये, माझ्या जीवनात, माझ्या कामात मला खूप अडचणी आलेत. खूप लोकांनी मला मदत केली. काय नेमक्या अडचणी आलेत एक तुम्हाला उदाहरण सांगतोय. एक ग्रामीण भागामध्ये नवीनच जोडपं लग्न झालेलं राहत होतं. स्वतःच काही प्रॉपर्टी नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं, काबाड कष्ट करायचे. नवीन लग्न झालं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी कधी वेळ घेतलाच नाही. त्यांनी फक्त दिवसभर काबाड कष्ट करायचं आणि संध्याकाळी आपल्या कोपरीत जाऊन निवांत जेवण खाण करून आराम करायचा. या कार्यकाळातच त्यांना मुलं झाली. एक मुलगा झाला पहिला, हळूहळू तो मोठा होऊ लागला. दुसरा मुलगा झाला, हळूहळू तोही मोठा होऊ लागला. दोघंही शाळेत जाऊ लागले. घर खर्च वाढला, शिक्षणाचा खर्च वाढला, कपड्यांचा खर्च वाढला, त्यांच्या राहणीमानाचा खर्च वाढला. पगार नाही वाढला हो त्या म्हाताऱ्या आई बापाचा. नाही 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 पगारच नाही वाढ झाली. महागाई वाढली. या सगळ्या गोष्टी करत असताना दोघांनी जिद्द पाळली की नाही 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 आपण एक गावात आदर्श तयार करायचा आहे. आपण या गावाला काहीतरी गावाचं देणं लागतोय. आपल्या मुलांना मोठं करायचंय. आपल्याला प्रॉपर्टी नाही घ्यायची. आपली मुलं मोठी झाली, साहेब झाली, नक्की ते आपल्याला झेलतील, नक्की आपल्याला सुखाचे दिवस. एवढं मोठं स्वप्न बघत ते आईबाप कामाला जायचे, रात्रंदिवस जायचे, काम करायचे. असं करत 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 मुलांचं कॉलेज पूर्ण केलं. मुलांची लग्न केली. लग्न झाल्यानंतर बघता बघता दोन्ही मुलं आपल्या बायकाला घेऊन निघून गेली. एक जण गेला अमेरिकेत, एक जण गेला दुबईला. फोनाफोनी व्हायचे, बाबा बरे आहेत का, आई बरे आहेत का, कधीतरी बोलायचे. पण जसे त्यांना पण मुलं व्हायला सुरुवात झाली, बायकांचं प्रेम वाढलं, त्यांच्या मुलांचं प्रेम वाढलं आणि ऑटोमॅटिक आई वडिलांचं प्रेम कमी व्हायला लागलं. बघा, हा नीतीचा खेळ आहे. एक दिवस आई आजारी पडली. वय वर्ष 70 होत. तिला हृदयाचा त्रास सुरू झाला. डॉक्टरकडे न्यायचं, चांगल्या कुठल्या डॉक्टरकडे न्यायचं, पैसे कुठले खर्च करायचे, विकायचं काय. झोपडीत गावठाणाच्या झोपडीत राहणारी दोघं माणसं ते वाट बघायला लागले. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरकडे ऍडमिट केलं. खूप प्रयत्न केला डॉक्टरनी, खूप प्रयत्न केला, पण अखेर त्या म्हातारीचा मृत्यू त्या हॉस्पिटलमध्ये झाला. बाबांनी फोन केला पोराला, अरे पोरा तुझी आई मेली रे, हे सांगायसाठी. एकदा दोनदा चारदा फोन केला. डॉक्टर होते. डॉक्टर म्हणले पेमेंटचं काय करायचंय. अहो थांबा जरा साहेब, माझा पोरगाही मोठा आहे, एका 2 मिनिटात तुम्हाला पैसे पाठवून देईल, फक्त त्याला आई मेली म्हणून सांगू नका. असं करता करता तास, 2 तास, 3 तास गेले. रात्रीचे 10 वाजले. पोरग्याचा फोन आला, पप्पा मी जरा अडचणीत आहे, फ्री झाल्यावर तुम्हाला फोन करतो.
म्हाताऱ्यानं त्या म्हातारीला उचललं. डॉक्टरला म्हणला, साहेब एक विनंती आहे, माझ्या घरापर्यंत तेवढी ॲम्ब्युलन्स पाठवा, म्हणजे म्हाताऱ्याला मी माझ्या घरात नेतो. त्या म्हाताऱ्यानं त्या म्हातारीला घेतलं आणि आपल्या घरी गेला. फॅन बिन म्हातारीला घरात झोपवलं, चांगलं अंतरून गेलं. कारण आता उद्या ती संधी तिला मिळणार नाही. म्हातारीला शांत झोपण्याची संधी, घरात शांत झोपण्याची संधी त्या म्हातारीला पुन्हा आयुष्यात कधी मिळणार नाही. 10 वाजता, रात्री 11-12 वाजता गावच्या सरपंचाला कळलं की बाबा असं असं झालंय आणि पोरं कोण यायला मागत नाहीत. तेव्हा अक्षरशः सरपंचांनी त्या पोराला फोन केला आणि मग त्यांनी उचलला फोन. त्यांना सांगितलं की अरे बाळानो, तुझी आई 2-4 तासापूर्वी वारलेली आहे, अंत्यविधीचं काय करायचं? काय नाही सरपंच, पोरांनी फोन केला, सरपंच काय नाही, काय असेल तो खर्च करा, मी पाठवून देतो. अरे अग्नी द्यायला तरी एक जण या रे नालायकांनो. तेवढ्यात मग भाऊभावाची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर एक भाऊ म्हणला, आता आई मेली, तू जा, बाप मेला, उद्या मी जाईन रे. असं म्हणल्यामुळं रात्रीच्या फ्लॅट मध्ये मुलगा बसला आणि सकाळी दिवस उगायला गावात आला. बघतोय तर काय, दरवाजा समोर सगळ्या नातेवाईकांची गर्दी झालेली, अनेकांनी मदत केलेली माता म्हातारी, अनेकांच्या डोळ्यासमोर असणारी माता म्हातारी. अक्षरशः बाहेरचे लोक सुद्धा रडायला लागले होते. कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं. बापाला वाटलं आता म्हातारी मेली. अरे भिंट्या, छोटो आला नाही रे, त्याच्यावर तर लय जीव होता म्हातारीचा. नाही बाबा, त्यांनी म्हणला आता आई मेली, तू जा, बाप मेल्यावर मी जाईन. काय त्याच्या आईला या नालायक पोरांच्या तोंडाला सांगायचं. अक्षरशः अंत्यविधी केला, कसा तरी अंत्यविधी केला आणि संध्याकाळच्या वेळेला 2-3 दिवस व्हायच्या अगोदर, बाबा मला सुट्टी नाही मिळाली, मी सुट्टी न काढता आलोय आणि मला जावंच लागते कसल्याही परिस्थितीत. दुसऱ्या दिवशी सकाळी पोरानं पहिलं विमान पकडलं आणि दुबईला निघून गेला. बाबा काय 4 रुपये लागले तर मला फोन करा, मी पाठवून देतो. पण 1 रुपयाही बापाच्या हातात ठेवला नाही जाताना. इतका हा नालायक पोरगा. अहो कशामुळे चाललंय सगळे हे? कशामुळे माणसं तुटायला लागली? जरा विचार करायची वेळ आहे. आज पाहिलं तुम्ही तर लहान मुलगा मोबाईल लावल्याशिवाय जेवत नाही, मोबाईल लावल्याशिवाय झोपत नाही, मोबाईल लावल्याशिवाय त्याची संडास बाहेर पडत नाही. वस्तू तिथे आणा, माझं नाही सांगत मी. कुठल्याही घरात जावा, जितक्या मोठ्या लोकांच्या घरात, गरिबांच्या घरात, कुणाच्याही घरात जातात, पण ही वस्तू तिथे आता सध्या आहे. तसं पाहिलं तर मोबाईल मुळे जग फार पुढे गेले. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलगा जेव्हा निघून गेला तेव्हा अक्षरशः बाप रडायला लागला की कशा करता मी पोरं जन्माला घातली, कशा करता मी पोरांना मोठं केलं, कशा करता मी मुलांचं शिक्षण केलं. शेवटी एक दिवस बाप पण आजारी पडला. त्यालाच कळून चुकलं आता आपणही काय राहत नाही. पोरग्याने सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब आम्ही दोघं पण येतोय, आम्ही येईपर्यंत जर बाप मेला तर थोडस एका कोऱ्या स्टॅम्पवर सही घेऊन ठेवा, बापाची प्रॉपर कोऱ्या स्टॅम्पवर सही घेऊन ठेवा, चुकून काय बापाने घेतले असेल तर ते आम्हाला मिळून जाईल. अरे नालायकांनो, बापाला 2 वेळचा तुकडा नीट मिळाला नाही, त्यांनी कसली प्रॉपर्टी केली. अचानक एक दिवस बाप मेला. बाप मेल्यानंतर अक्षरशः दोन्ही पोरातला एकही मुलगा पाहायला आला नाही. काय दुर्दैव म्हणायचे त्या बापाचं. तेव्हा मित्रांनो, काही करा, आपल्याशी संगत सोडू नका, आपल्या नातेवाईकाशी भांडू नका, आपल्या आई वडिलांशी भांडू नका, आपल्या मुलांशी भांडू नका. सातत्यानं एकमेकावर प्रेम ठेवा आणि मोबाईलचा वापर जितका कमी करता येईल तेवढा कमी करा. अक्षरशः त्या गोष्टी खरं म्हणजे प्रत्येकानं आचरणात आणायची गरज आहे, मी सांगायची पण आवश्यकता नाही. परंतु जग दुर्वायला लागले.
दूर चाललंय जग मुलांनो. आणि शासनानं वास्तविक पाहता माझं तर असं मत आहे की शासनानं मुलगा असो किंवा मुलगी असो 10वीच्या वर्गातून बाहेर पडेपर्यंत त्यांना मोबाईल वापरावर बंदी केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. करायचे न करायचा हा विषय शासनाचा आहे, पण या मोबाईल मध्ये लोक दुर्वायला लागले हे मात्र निश्चित आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.